तर आज मी आलो होतो माझ्या मित्रासोबत हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावर माझ्या मित्राला एवढा डेंजर प्रॉब्लेम राहील असं वाटलं नव्हतं. तर काय झालं सगळं काही सांगतो शेवटपर्यंत नक्की बघा. तर जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर आज मी आणि माझा मित्र आम्ही दोघं निघालो होतो खूप महत्वाच्या कामासाठी बाहेर. आणि काम असं होतं की आज आम्ही चाललो होतो दाताच्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे की डेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये. आणि जायच्या पहिले चला म्हटलं सकाळी सकाळी मस्तपैकी नाश्ता करून घेऊ. तर मग आम्ही आलो पंचवटीचे सगळ्यात फेमस इंदुरी पोहे खाण्यासाठी. आणि पोहे खाल्ल्यानंतर मग आपल्याला भेटले आपले सगळे मित्र आणि हे पण इथं सगळे नाश्ताच करायला आले होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो कॅम्पवर चहा घेण्यासाठी. आणि खरं जर म्हटलं तर कॅम्पवर सगळ्यात फेमस आणि सगळ्यात टेस्टेड चहा इथंच भेटती. आणि काही म्हणा पण नाव खूप युनिक दिलं भाऊनी दुकानाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये जायच्या वेळेस एवढं कडक ऊन लागत होतं ना की विचारू नका. आणि त्याच्यानंतर फायनली मग आम्ही येऊन गेलो हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावरच आपल्याला भेटले डिपार्टमेंटचे मॅनेजर. आणि त्यांना भेटल्यानंतर मग त्यांनी आपल्याला सगळं हॉस्पिटल दाखवलं, म्हणजे की पेशंट कुठं चेक होता, कुठं ऑपरेशन केलं जातं आणि पेशंटला कुठं ठेवलं जातं. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही करून घेतला आपल्या मित्राचा चेकअप. आणि चेकअप मध्ये कळलं की भाऊला चॉकलेट खायची जास्तच सवय लागलेली होती, त्याच्यामुळे मग दातांची पण मस्त पैकी लागली. तर चला भावांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. आणि हा व्लॉग जर आवडला तर लाईक करून फॉलो करून घ्या.